नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली आहे. अगदी निफ्टी किरकोळ 10-20 पॉईंट पॉझिटिव्हमध्येच ओपनिंगला ट्रेड करत होता. पण आज मी कालही व्हिडिओमध्ये मागच्या म्हणलेलं शुक्रवारी की निफ्टीला फर्दर अपवर्ड मोमेंटम जायचं असेल तर आय टी क्षेत्राकडून एक पार्टिसिपेशन आलं पाहिजे. आणि आज आय टी सेक्टरकडून बाईंग येताना बघायला मिळालं आणि ऑलमोस्ट आय टी सेक्टर 2.5% पॉझिटिव्हमध्ये राहिला. त्याच्यासोबत बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगली तेजी बघायला मिळाली. जवळपास 500 पॉईंट बँक निफ्टी पॉझिटिव्ह गेला आणि त्याच्या जोरावर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन सुद्धा ग्रॅज्युअली अपवर्ड मोमेंटम दाखवत राहिला आणि ऑलमोस्ट 180 पॉईंट पॉझिटिव्ह आणि 25,000च्या या महत्त्वपूर्ण जी लेवल होती रेजिस्टन्स लेवल 25,000 25,050 त्याच्यावरती येऊन बंद दिला 25,100च्या आसपास. ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे निफ्टीसाठी, कारण अदर सेक्टर्सकडून पार्टिसिपेशन खास करून आय टी क्षेत्राकडून जर आलं तर निफ्टी आणखी फर्दर पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवत जाईल आणि पुढची लेवल्स जे आहेत ते वरती हायर लेवल्स आपल्याला बघायला मिळतील. तर आज एक चांगली फ्लॅट सुरुवात झाल्यानंतर क्लोजिंग मात्र चांगलं मजबूत बघायला मिळाले. ज्या पद्धतीने निफ्टी 25,000च्या वर गेला, मला वाटते निश्चित जर 25,100च्या वर मेंटेन राहिला तर 25,200-250पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,100च्या वरती गेला तर 25,200 ते 250पर्यंतची निफ्टीला आणखी परत पॉझिटिव्ह मोमेंटम यायला काय हरकत नाही. त्यामुळे जर 25,100 क्रॉस केला तर 25,200 ते 250पर्यंत निफ्टी जाईल. लोअर लेवलला 25,000 एक चांगला सपोर्ट उद्याच्या सेशनला असणार आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,000 ज्या पद्धतीनं क्रॉस करून क्लोज दिले, 56,200च्या वरती जर बँक निफ्टी गेला तर 56,500पर्यंत बँक निफ्टीची घोडदौड जाऊ शकते. 56,500पर्यंत बँक निफ्टी वाढू शकतो. पण त्यासाठी 56,200 एक किरकोळ मायनर रेजिस्टन्स आहे उद्याच्या सेशनला. जर 56,200 क्रॉस केला तर निश्चित 56,500पर्यंत बँक निफ्टी जाईल. लोअर लेवलला 56,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, कारण बरेच दिवस 56,000च्या आसपास बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग होताना बघायला मिळत होतं आणि आज ज्या पद्धतीनं 56,000च्या वरती क्लोज दिला, मला वाटतं 56,000 स्ट्रॉंग सपोर्ट बँक निफ्टीला उद्या आहे आणि 56,200च्या वर गेला तर 56,500पर्यंत बँक निफ्टी जाईल. ओव्हरऑल पॉझिटिव्ह मोमेंटमनुसार उद्या तुम्ही ट्रेड करू शकता. फक्त उद्या निफ्टीची वीकली एक्सपायर आहे, त्यामुळे थोडंसं चॉपीनेस राहू शकतो. आज एन एस सीमध्ये 1,227 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,614 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये सुद्धा 33 शेअर्स वाढले, त्या बाजूला 17 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या आज एन एस सीमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. एन एस सीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, पण निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. कारण आज मला वाटतं ब्रॉड बेस निफ्टीच्या बँक निफ्टी, आय टी आणि बँक्स या सेक्टरवर आणि ऑटो हे पॉझिटिव्ह राहिल्यामुळेच निफ्टीमध्ये वाढणारे शेअर्स जास्त आहेत. म्हणून सेक्टर इंडिसाइजमध्ये मगाशी म्हटलं तसं FMCG आणि मेटल हे थोडेसे मायनर निगेटिव्हमध्ये जाऊन बंद झालेत. बाकी आज लीड केल्या आय टी सेक्टरनं मार्केटला वर घेऊन जाण्यासाठी. त्यापाठोपाठ बँक्स, ऑटो आणि रियालिटी सेक्टरमध्ये तेजी राहिली. बाकी सगळे सेक्टर्स थोडे फ्लॅट पॉझिटिव्हमध्ये बंद आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायला तरी युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत. खास करून कॅक फ्रान्सचं मार्केट थोडंसं मायनस आहे 1%. बाकी जर्मनी आणि UKचं थोडंसं फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. डाऊ फ्युचर 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे. त्यामुळे ओव्हरऑल US मार्केट तर लाईफ टाईम हायच्या आसपासच ट्रेड करत आहेत आणि त्याचा मोमेंटम कंटिन्यू राहू शकतो. बाकी ग्लोबल क्यूज जर पॉझिटिव्ह राहिले तर आपण उद्या निश्चित पॉझिटिव्ह स्टार्ट घेईन. मग अशा ज्या लेवल्स लिहिल्या त्या निफ्टी बँक निफ्टीच्या सपोर्ट रेजिस्टन्स लेवल्सनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.